गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये आहे ना, प्रत्येक मनुष्यभर ऋण आहेत। भगवंताचे ऋण असतील, आपलं भोग भोगल्याशिवाय आपल्या या जन्मातून आपल्याला सुटका आहे का बरं? हे ऋण आहेत ना, ते आपल्याला फेडावेच लागतात। मग त्या कोणत्याही कारणाने असू द्या, कधी कधी वेगवेगळी कारणं असू शकतात। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, कधी कधी आपली मनशांती होते, मनशांती भंग पावली जाते, विचार थांबत नाही, मनस्ताप होत आहे। ज्यांना आपलं आपण मानलं होतं ना, जे जवळचे होते, त्यांनीच आपला घात केलेला आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला फसवलेलंच आहे ना। पण त्यांना उत्तर कसं द्यायचं की नाही, ह्या आज आपण आहे ना या निरूपणामध्ये पाहणार आहोत। श्रीकृष्णांच्या या दोन गोष्टी आहेत ना, जरा आपण लक्षामध्ये ठेवल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही, उत्तम प्रकारे आपल्या जीवनामध्ये जगता येईल। पण कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल, शैक्षणिक असू दे, व्यावसायिक असू द्या, सुरक्षा असो वा शेती असो, पण कुठलेही क्षेत्र असू द्या, पण भगवंताने सांगितलेल्या या दोन गोष्टी आहेत ना, त्या कायम लक्षात ठेवा। त्यासाठी कोणत्याही दोन गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी करत असतो। कधी कधी दुसऱ्याला त्याचा दुःखसुद्धा होतं, कधी कधी दुसऱ्यांच्या जीवनात त्याचा फायदासुद्धा होतो। म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना आपल्या जीवनामध्ये कधी कधी अंधकार निर्माण करते, कधी कधी प्रकाश निर्माण करते। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्यामुळं दुसऱ्याला दुःख होत असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये ते सर्वात भयंकर कर्म आहेत। आपल्या जीवनामध्ये जर दुसऱ्याकडून आपल्याला सुख मिळत असेल, तर तो आपल्यासाठी भगवंतच आहे ना, आपण त्याच्याकडे भगवंतासारखेच पाहत असतो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आहे ना, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी निश्चित होत असते। बघा, कधी कधी आहे ना, तुम्ही कधी विचार केला आहे का, कधी कधी एका पुरुषाला दोन बायका असतात, दोन पत्नी असतात। बघा, तुम्ही स्वतः विचार करा, म्हणजे एका पुरुषाच्या आयुष्यामध्ये दोन बायका का असतात? हे फक्त प्रेम आहे की नशिबाचा खेळ आहे की मागच्या जन्माचं भयंकर कर्म आहे? काही लोक म्हणतात ना, हा योगायोग असावा, पण शास्त्र काय सांगतं बरं? यामागे एक खोल गूढ लपलेला आहे। गरुड पुराणानुसार मनुष्याच्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आहे ना, ती त्याच्या पूर्वजन्माशी जोडलेली असते। आणि जर एखाद्या पुरुषाला दोन स्त्रियांसोबत जीवन जगावं लागत असेल, तर समजून जा, तो काहीतरी मोठे कर्म घेऊन जन्माला आलेला आहे। आणि आज आपण हे जाणून घेणार आहोत, नेमकं ते कोणतं कर्म आहे आणि का पुरुषाला दोन बायका मिळतात। म्हणजे आज आपण एक अतिशय असा गंभीर विषय आणि अनेकांच्या मनात असलेला प्रश्न जाणून घेणार आहोत। नक्की कोणते कर्म असतात? काही पुरुषांना दोन स्त्रियांसोबत जगावं लागतं ना, ही गोष्ट केवळ आजच्या जीवनाशी संबंधित नाही, तर ते आपल्या पूर्वजन्माच्या कर्माशी जोडलेली आहे। समर्थ सांगतात ना, की कर्म आणि जन्माचं गूढ आहे ना, आपल्या सगळं जाणतो, पण या जन्मामध्ये जे काही घडतं आणि ते अचानक नसतं, तर प्रत्येक गोष्ट ही आपल्या पूर्वजन्माच्या कर्माचा परिणाम असतो। गरुड पुराण काय सांगतं बरं? मनुष्य जन्म हा फक्त एक प्रवास आहे का? तर अजिबात नाही। आत्मा अनेक जन्म घेत असतो आणि प्रत्येक जन्मामध्ये आपल्या कर्माची फळं तो भोगत असतो। म्हणजे ते ऋण ज्याच्यावर असतं ना, ते ऋण फेडावंच लागतं। दोन बायका होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे गरुड पुराणामध्ये
अतिशय सुंदर वर्णन आलेलं आहे. पुरुषाला 2 बायका असण्यामागे काही विशेष कारणंसुद्धा आहेत. पूर्वजन्मात 2 स्त्रियांना ज्यांनी फसवलेला असेल, जर एखाद्या पुरुषानं मागच्या जन्मामध्ये 2 स्त्रियांवर प्रेम केलेलं असेल, पण दोघांनीही त्यांनी फसवलेलं असेल, दोघींच्या जीवनामध्ये त्यानं दुःख दिलेलं असेल, तर ते दोन्ही आत्म्यांचं ऋण आहे ना, ते कर्ज आहे, ते त्याच्यावर राहत असतो. आणि पुढच्या जन्मात तोच पुरुष आहे ना, त्या दोन्ही आत्म्यांसोबत वैवाहिक नात्यामध्ये अडकतो. एका स्त्रीला सोडून दुसरीकडं जाणं. म्हणूनच सर्वांना सांगणं आहे, बघा, कधी कधी लग्न न झालेली मुलं असतात ना, मुलं मुली असतात, कधीच एकाशी अफेअर ठेवत नाही. 2 2 3 3 आता तर तो धंदाच झालेला आहे. एक बदलला, एक गेला की दुसरा आला. हे असं जीवन आहे ना, आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणारं जीवन आहे. जर आपण एकावर प्रेम करत असू ना, तर प्रेम फक्त मनुष्यानं एकावर करावं. मग जर तुम्ही असं करत असाल ना, तर पुढच्या जन्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये 2 2 3 3 बायका येतील. जर स्त्री करत असेल तर तुमच्या जीवनामध्ये 2 2 3 3 नवरे येतील. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण चुकी करू ना, त्या चुकीला भगवंताकडे अजिबात माफी नाही. त्या चक्राचा फेरा आहे ना, तो आपल्यासोबतसुद्धा फिरत असतो. जर पुरुषाने आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे गेला ना, तिचा विश्वासघात केला, तर पुढच्या जन्मात त्याला 2 स्त्रियांसोबत राहावं लागतो. आणि दोघींमध्ये तणाव, भांडव, मानसिक त्रास अनुभवावा लागतो. स्त्रीचा अपमान किंवा अत्याचार आहे ना, जर एखाद्या पुरुषाने स्त्रीचा अपमान केला, तिच्यावर अन्याय केला, तिच्या भावनांशी खेळ केला, तर त्या पापामुळं पुढच्या जन्मात त्याला 2 स्त्रियांमध्ये अडकून ते दुःख भोगावं लागतं. आपण म्हणतो ना, अधुरी प्रेम कहाणी, इनकम्प्लीट लव कर्म. काही वेळा 2 आत्म्यांचं प्रेम पूर्ण होत नाही, ते अधुरच राहतं ना, तर पुढच्या जन्मामध्ये ती दोन्ही आत्मी पुन्हा भेटतात. आणि त्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये 2 स्त्रिया येतात ना, कर्माचा परिणाम कसा दिसतो. अशा पुरुषांच्या आयुष्यामध्ये ना कधीच शांतता नसते. शांततेची नेहमी कमीच असते. म्हणजे ते शांततेची कमी असते ना, तिथे अलक्ष्मी प्रवेश करत असते. आणि जिथे अलक्ष्मी प्रवेश करते ना, तिथे पैशाशी चंचण, सतत आयुष्यामध्ये दुःख येणं, मानसिक त्रास जाणवणं, निर्णय घेणं कठीणच होतं ना. तो कोणालाही पूर्णपणे आनंद देऊ शकत नाही आणि स्वतःही सुखी राहू शकत नाही. हा दोष टाळता येतो का बरं? बघा, तुमच्या जीवनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल. जर तुम्ही हे जर कार्य केलेलं असेल ना, तुमच्या जीवनामध्ये नक्कीच हा प्रश्न आला असेल की हे सर्व जर आम्ही केलं तर हे टाळता येतं का बरं? हो, नक्कीच. गरुड पुराण आहे ना, हे उपायसुद्धा सांगतो. स्त्रियांचा आदर करा, कोणत्याही स्त्रीला दुखवू नका, नात्यांमध्ये प्रामाणिक राहा, खोटं बोलू नका, विश्वासघात करू नका, पापांची प्रायचित्त करा, दान करा, जप करा, सेवा करा, गुरुची शरण जा. आणि गुरुकृपा असल्यास आहे ना, कर्मसुद्धा हलकं होतं. एक महत्त्वाची गोष्ट, 2 बायका असणं हे नेहमीच वाईट नसतं. काही वेळा ते कर्म पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतं, पण त्यामागे नेहमी एक गंभीर कार्यसंबंधसुद्धा असतो. आजच्या काळामध्ये हे फक्त कर्मामुळंच नाही, तर काही वेळा स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळं सुद्धा असतं. त्यामुळे चांगलं वागा, प्रामाणिक राहा आणि कुणालाही दुखवू नका. कारण आजचे कर्मच आहेत ना, उद्याचा जन्म ठरवत असतात. आता शेवटचा संदेश म्हणजे, जर तुम्हाला तुमचं आयुष्य शांत, सुखी आणि समाधानकारक हवा असेल ना, तर एक गोष्ट लक्षात घ्या, नात्यांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. आदर हाच सर्वात मोठा धर्म आहे ना. आता तुम्हाला कळालं असेल का, पुरुषाच्या आयुष्यामध्ये 2 बायका येणं हा फक्त योगायोग नसतो, तर तो असतो आपल्या कर्माचा परतावा. गरुड पुराण सांगतं ना,
आपण जे पेरतो ना तेच आपण भोगतो. जर आपण कोणाच्या भावनांशी खेळलो असेल, कोणाचा विश्वास तोडलेला असेल, तर काळ आपल्याला त्याच परिस्थितीमध्ये उभा करतो ना, आणि मग आपल्याला त्या वेदना समजतात. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका, नात्यांमध्ये कधीही फसवणूक करू नका, आणि नेहमी प्रामाणिक राहा. कारण आज तुम्ही जे कराल ना ते उद्या तुमच्यासमोर उभं राहणार आहे. जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुखी हवं असेल, शांत आणि समाधानकारक हवं असेल, तर तुमचे कर्म स्वच्छ ठेवा. कारण नशीब बदलण्याची ताकद फक्त आपल्या कर्मामध्ये आहे. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, कधीही कुणाला दुखवू नका. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला दुखवता ना, तर तेच दुःख आपल्या जीवनामध्ये येतो. मगाशी आपण पाहत होतो ना, श्रीकृष्णाने या मनुष्याला 2 गोष्टी कोणत्या सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये आहे ना, आपल्याकडं आहे ना, त्यामध्येच आपण समाधानी असणं. बघा, आपल्या जीवनामध्ये आहे ना, या 2 गोष्टी आहेत ना, त्या दुःखकारक असतात. जेव्हा मनुष्य स्वतःकडून दुसऱ्यांची अपेक्षा करतो ना, म्हणजे दुसऱ्याकडून मला हे मिळावं, जर मला हे जर त्याच्याकडून मिळालं ना, तर माझं आयुष्य सुंदर होऊन जाईल, त्यानं मला हे दिलंच पाहिजे, त्याचं हे कर्तव्यच आहे. अशी शहानिशा आपल्या जीवनामध्ये आपण दर वेळेला करत असतो. आणि जर असं आपण केलं ना, ज्यात दुसऱ्याकडे जे आहे ना ते माझ्याकडं सुद्धा पाहिजे, म्हणजे आपण दुसऱ्याशी नुसतं कंपेअर करत असतो. दुसऱ्याच्या सोबत आपण नुसतं कंपेअर करणं हे चुकीचंच आहे ना. आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट घडते ना, ती भगवंताच्या मतानुसार घडत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याकडं आहे ना, त्यामध्येच आपण सुखी राहिलं पाहिजे. जर आपल्याकडे दुसऱ्याकडे जर भरपूर संपत्ती असेल आणि आपल्याकडे नसेल, तर आपण दुःखी राहायचं का बरं? अजिबात नाही. जर आपल्याकडे दिलेली भगवंताने आपल्या नशिबामध्ये श्रीमंतीच नसेल, धन येण्याचा मार्ग नसेल, तर आपल्या जीवनामध्ये धन येईल का बरं? जर धन आणावंसं वाटत असेल ना, तर तेवढी मेहनतसुद्धा आपण करायला हवी. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये राहतो, मेहनत करत नाही, मग आपल्या घरामध्ये धन येईल का बरं? कधीच येणार नाही. बघा, आपण एक उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावामध्ये एक वृद्ध शेतकरी राहत होता. त्याला 2 मुलं होती. मोठा मुलगा नेहमी म्हणायचा, मी इतकं सगळं करतो, पण लोक माझ्यावर मनासारखं का वागत नाहीत बरं? त्याला मित्राकडून, भावाकडून, अगदी आईवडिलांकडून सुद्धा सतत अपेक्षा असायच्या. एक दिवस त्याचे वडील त्याला शेतामध्ये घेऊन गेले. त्यांनी हातात 2 मातीची भांडी दिली आणि एका भांड्यामध्ये त्यांनी बिया टाकल्या आणि रोज पाणी घातलं. दुसरं भांडं रिकामच ठेवलं, पण त्याच्याकडे पाहत राहिला. काही दिवसांनी पहिल्या भांड्यामध्ये हिरवी रोपं उगवली. दुसरं भांडं तसंच रिकामं राहिलं. वडील हसू लागले. जिथे आपण कृती करतो ना, ज्याची काळजी घेतो, तिथे फळं नक्कीच मिळतात. पण फक्त अपेक्षा ठेवून बसलो तर भांडं रिकामच राहतं ना. मुलगा म्हणाला, म्हणजे लोकांकडून काही अपेक्षा ठेवू नयेत का बरं? वडील शांतपणे म्हणाले, अपेक्षा नक्कीच ठेवाव्यात, पण त्यावर तुझं सुख अवलंबून ठेवू नकोस. प्रेम दे, मदत कर, संवाद ठेव, बदलाची जबाबदारी दुसऱ्यावर सोड. त्या दिवसानंतर मुलगा लोकांकडून कमी अपेक्षा ठेवू लागला आणि स्वतः कृतीवर जास्त लक्ष देऊ लागला. आश्चर्य म्हणजे त्याची नातीही हळूहळू सुधारली. याचा तात्पर्य काय आहे बरं? अपेक्षांपेक्षा समजूतदार आणि कृती नात्यांच्यामध्ये जास्त मजबूत करतात ना. आणि या कलियुगामध्ये आज हेच झालेलं आहे. या सोशल मीडियाद्वारे आहे ना, मनुष्याचं बोलणं कमी झालं. मनुष्य मॅसेज पाठवून मोकळा होतो, तू माझ्या कार्यक्रमाला ये किंवा नको येऊ,
पण तो कधीच त्याला फोन करत नाही. भेटणं बंद झालं. मग हे आपण म्हणतो ना आपली प्रगती झाली, पण प्रगतीमुळं माणूस दूर गेला ना. प्रगतीमुळं माणूस दुरावला गेला. प्रगतीमुळं मनुष्य भगवंतापासून दूर झाला. तुम्हाला आठवतं आहे का? त्या काळामध्ये आहे ना बघा, आपण जिथे जिथे आपण शेतावर जाऊ ना, तिथे एखादा दगड दिसेल ना, तिथे माणूस शेंदूर लावायचा आणि त्यालाच देव समजून तिथे नारळ फोडायचा. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना एवढी भगवंताबद्दल श्रद्धा होती. जिथे जाईल तिथे माझा भगवंताला तो जवळ नेत होता. म्हणजे एवढी श्रद्धा आहे ना. आणि आजच्या काळामध्ये ही आपण अंधश्रद्धा मानतो. ही अंधश्रद्धा अजिबात नव्हती, तर मनुष्याचा हा विश्वास, श्रद्धा या गोष्टी होत्या ना. तुम्ही विचार केला आहे का कधी? त्या काळामध्ये आहे ना डिवोर्स, तलाक या गोष्टी अजिबात होत नव्हत्या. लाखातून एक गोष्ट होत होती. पण या आजच्या कलियुगामध्ये एवढं प्रमाण का वाढलंय बरं? लाखामध्ये 50% जी मुलं मुली आहेत ना, ती एकमेकांपासून त्यांचं पटत नाही. लगेच डिवोर्स होतात, तलाक होतात. या गोष्टी का होत आहेत बरं? भगवंताचं नामस्मरण नाही, मीपणा वाढलाय, अहंकार वाढलाय, लोभ वाढलाय. मग अशा गोष्टी वाढल्या ना की आपल्या जीवनातून भगवंत वजा होतो. मग तिथे कोण उरतो बरं? तिथे अहंकारी राक्षसच उरतो ना. आणि मग आपल्या जीवनामध्ये अहंकारी राक्षस आला ना की मनुष्याचा नायनाटच होतो ना. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी येऊ द्या, पण जर तुमचे कर्म चांगले असतील ना, तर 100% त्या अडचणीमधून मनुष्याची सुटका होते. म्हणून मनुष्य आहे ना, वयाने वृद्ध होणं ही निसर्गाची देणगीच आहे ना, पण मनाने तरुण राहणे ही स्वतःची निवड आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, तुम्ही काय करता ना, यापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये कर्म कसे करतो, आपण आपल्या जीवनामध्ये आहे ना कर्मांनी श्रेष्ठ आहोत का, हे आपण पाहायला हवं ना. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना, साखर तुम्ही अंधारात खा किंवा उजेडात जरी खाल्ली ना, तरी ती नेहमी गोडच लागणार आहे. त्याचप्रमाणे चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचे फळ नेहमी गोड असतं. आता तुम्हाला या आपल्या कलियुगातली खरी गोष्ट सांगतो. ज्या देशाला जगानं सोने की चिडिया म्हणून मानाचा मुजरा केला ना, त्याचं देशाच्या प्रमुखावर आज जनतेला सोनं विकत घेऊ नका असं सांगण्याची वेळ का आली बरं? यात काही सर्व काही आलं. हे आजचे दिन नाहीत, तर आर्थिक दिवाळखोरीची नांदीच आहे ना. सोन्याची चिमणी कधीच उडून गेली. आता उरलाय तो फक्त आश्वासनांचा पिंजरा. जेव्हा राज्यकर्ते तुम्हाला काय खरेदी करू नये हे शिकवू लागतात ना, तेव्हा समजून जा की देश चालवण्याची कुवत हरवलेली आहे. बघा, तुमच्या जीवनामध्ये आहे ना एक काळ तुम्हाला एक गाणं तुम्हाला ऐकू यायचं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. ज्या देशामध्ये सोन्यासारखी पक्षी सर्व काही सोन्याचा धूर निघत होता ना, आज त्या देशामध्ये सोनं सोनं करता करता जीव कासाविसा होतो. एवढे पैसे नाही. म्हणजे ही परिस्थिती नक्की आली कधी? या परिस्थिती आहे ना, म्हणजे जे आपणच पिकवलं ते आपल्यालाच भेटत नाही. हे नक्की झालं कसं? अध्यात्माचं सुद्धा तसंच आहे ना. जरा आपण अध्यात्मामध्ये काय आहे, भक्ती मार्गामध्ये जोपर्यंत जात नाही ना, त्याच्याकडे जर दुर्लक्ष दिलं ना, तर त्याची गोडीसुद्धा कमी होत जाते. ते आपल्यापासून आपोआप दूर होत जातं. आणि सोन्याचं तसं झालं. जेव्हा एक काळ होता ना, आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता. एवढा सोना आपल्याकडे होता, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहिलो आणि तो सोना इंग्रजांनी पळूनच नेला ना, तर आज ही वेळ आली असती का बरं? कधीच आली नसती. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, जे आपल्याला जे काही कमवायचं आहे,
जे आपल्याजवळ आपल्याला हवं आहे ना, ते आपण जपून ठेवायला हवं. मग भक्ती असो की माणसं असो, जर आपल्या वैखरीमध्ये प्रेम असेल ना, आपल्या वैखरीमध्ये गोडवा असेल, समानता असेल, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहे ना भगवंत निर्माण होत असतो. आपल्या या मनामध्ये भगवंत आहेच, पण तुम्ही या अहंकारामुळं भगवंताची जागा राक्षसाला दिलेली आहे. आणि ती जाईल कधी बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये नामस्मरण घडेल तेव्हाच ती जागा भगवंताची निर्माण होईल ना. तशी होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून आत्तापासूनच चांगली कर्म करायला सुरुवात करा. कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून हे ऋण फेडावे लागतात. म्हणून चांगली कर्म करा, आयुष्याचा शेवट सुद्धा चांगला होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.